मंडळी, एक काळ होता 1970 ते 90च्या दरम्यान, जेव्हा राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान या नावांचा उच्चार जरी झाला तरी लोकांच्या मनात ही लोक एका वेगळ्याच दुनियेतील स्टार असल्याचे फील व्हायचे। त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी थिएटरसमोर लांबपर्यंत रांगा, पोस्टरला फुलांचा हार आणि पडद्यावर हिरो दिसला की शिट्ट्या आणि टाळ्यांचा गडगडाट व्हायचा। तो काळ होता स्टारडमचा, जिथे हे कलाकार देवासारखे पूजले जायचे। पण आज तो काळ बदलला आहे। आज साऊथ इंडियन सिनेमा म्हणजे तेलुगू, तामिळ, कन्नडा आणि मल्याळम यांनी बॉलिवूड सिनेमाला एक प्रकारे आव्हान दिले। बाहुबली, KGF, पुष्पा, RR, लिओ आणि आता कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटांनी बॉलिवूडला धोबी पछाड दिली। नुकताच रिलीज झालेल्या कांतारा चॅप्टर 1ने वरुण धवन, जान्हवी कपूरच्या सनी संस्कारीला पूर्णपणे मागे टाकत 500 कोटींची कमाई करून गेला। आणि इथेच एक प्रश्न उपस्थित झाला, बॉलिवूडचा दर्जा इतका का खालवला? त्याच्या तुलनेत साऊथचा सिनेमा इतका पुढे कसा गेला? काय कारण असेल यामागे? तर चला या व्हिडिओतून समजून घेऊ। तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। 1976 मधील अमिताभ बच्चनचा कभी कभी या सिनेमाचं एक गाणं होतं, मैं पल दो पल का शायर हूँ, कल और आएंगे नगमों की खिलती कलियाँ चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले। हे गाणं आज बॉलिवूडच्या सध्याच्या परिस्थितीला परफेक्ट मॅच झाले। असो मंडळी, 2015 ते 20 दरम्यान काय घडलं अगोदर ते बघू। एकेकाळी सलमान खानचा सुलतान, शाहरुख खानचा चेन्नई एक्सप्रेस, आमिर खानचा PK हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत होते। पण त्याच वेळी साऊथमध्ये एका नव्या लाटेचा जन्म होत होता। 2015 मध्ये राजामौलीच्या बाहुबली हा फक्त एक चित्रपट नव्हता, हा एक सिनेमॅटिक रिव्होल्यूशन होता। 180 करोडच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 650 कोटींची कमाई करून बॉलिवूडला एक प्रकारे धोक्याचे संकेत दिले होते। बाहुबली 1 आणि 2 मिळून दोघांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन होते 2000 करोड रुपये। हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणत्याच बॉलिवूड सिरीजने केला नाही। बाहुबलीपासून सुरू झालेला प्रवास KGF, RR, पुष्पा आणि आता कांतारापर्यंत आला। नुकतेच बॉक्स ऑफिसवर 2 चित्रपट रिलीज झाले, बॉलिवूडमधील वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा सनी संस्कारी आणि साऊथचा कांतारा। कांताराने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची रेकॉर्ड ब्रेक कमाई केली, तर बॉलिवूडच्या सनी संस्कारीने फक्त 53 कोटी। यावरून सिद्ध होते की आज बॉलिवूडची काय अवस्था आहे। मंडळी, कांताराच्या या यशाबद्दल अभिनेता दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने नुकत्याच एका कार्यक्रमात कांतारा चॅप्टर 1च्या यशामागचे सिक्रेट सांगितले की आम्ही या चित्रपटाला अधिक रिअलिस्टिक रूप देण्याचा प्रयत्न केला। आम्ही जितक्या जास्त प्रमाणात प्रादेशिक आणि इथल्या मातीशी जोडलेल्या गोष्टी दाखवणार तितकेच जास्त लोकांशी कनेक्ट होणार, आणि तसेच घडले। ते पुढे म्हणाले, कांताराच्या शूट दरम्यान आम्ही 3 महिने कोणीच पूर्ण झोप घेतली नाही। सर्वांनी स्वतःचा चित्रपट असल्यासारखे सपोर्ट केले। मंडळी, साऊथचा डायरेक्टर स्वतःच्या गावातून, त्या वातावरणातून प्रेरणा घेतो, तर बॉलिवूडचा डायरेक्टर न्यूयॉर्क आणि लंडनचे लोकेशन शोधत बसतो। साऊथच्या चित्रपटांमध्ये जसे तुम्हाला कांतारामध्ये ऋषभ शेट्टीने दाखवलेल्या देव आणि माणसांचे कनेक्शन, म्हणजे ते फक्त एक अभिनय नव्हता, तो तिथल्या संस्कृतीचे जिवंत उदाहरण होतं। त्या सिनेमात त्याने स्थानिक परंपरा, लोककथा, निसर्ग, श्रद्धा इतकं सगळं वास्तव दाखवलं की प्रेक्षकांना सिनेमातून काहीतरी वेगळेच रिॲलिटी असल्याचे फील झाले। हा सिनेमा प्रेक्षकांसाठी फक्त एंटरटेनमेंट नव्हता, तो एक आध्यात्मिक अनुभव होता। पण बॉलिवूडची परिस्थिती मात्र याच्या उलट आहे। बॉलिवूडच्या सिनेमात बऱ्याच वेळा हिंदू देवदेवतांची मजाक उडवताना, नक्कल करताना दाखवले गेले। त्यामुळे हिंदू प्रेक्षक या गोष्टींवर नेहमीच नाराज राहिला। धार्मिक प्रथांवर प्रश्न विचारण्याच्या नावाखाली थेट देवदेवतांचा अप्रत्यक्ष अपमान झाल्याचे आरोप झाले। विशेषतः PK, ओ माय गॉड, आदिपुरुष, तांडव हे सर्व वादग्रस्त ठरलेले चित्रपट। फिर मुझे भगवान कोई पकड़ना तो फिर बुलाइए वो राम जी, शिव जी, गणपति, जिससे भी आपकी पट्टी। तेरे जैसे तुच्छ मनुष्य के लिए भगवान धरती पर नहीं आएंगे। होंगे तो आएंगे ना महाराज। अनेक ठिकाणी आंदोलनं, तर काही ठिकाणी थिएटर बंद पाडण्यात आले। तसेच साऊथच्या सिनेमांची परिस्थिती या विपरीत आहे। पुष्पामध्ये गरिबीतून क्रांतीची ज्वाला, KGFमध्ये कामगारांचा संघर्ष, RRमध्ये देशभक्तीचे वेड आणि कांतारामध्ये मानव आणि देवांचा असलेले एकत्र अस्तित्व दाखवण्याचा अचूक प्रयत्न केलेला दिसेल। तर बॉलिवूडचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे स्टार कल्चर, म्हणजेच बॉलिवूडमध्ये स्टोरीपेक्षा ब्रँड आणि स्टार कलाकारांना महत्त्व दिले जाते। या उलट परिस्थिती साऊथच्या सिनेमांची आहे। तिथे स्टार आणि ब्रँडपेक्षा स्टोरीला अधिक महत्त्व दिले जाते। 1970 ते 90चा हा काळ
बॉलिवूडसाठी सुवर्ण काळ होता. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान या सर्वांनी भारतीय सिनेमावर राज्य केलं. तेव्हा साऊथ सिनेमा प्रामुख्याने प्रादेशिक पातळीवर मर्यादित होता. 90च्या दशकात हिंदी चित्रपटांची गाणी, प्रेमकथा, कलाकार म्हणजे काहीतरी वेगळंच होतं. पण काळ पुढे गेला, प्रेक्षक बदलले आणि सिनेमाचा इंटरेस्टसुद्धा बदलला. एकेकाळी जेव्हा 80% प्रेक्षक फक्त आपल्या आवडत्या कलाकाराला बघायला थिएटरमध्ये जायचा, पण आता तो काळ बदलला आहे, ती वेळ बदलली. ना आता ते कलाकार राहिले ना तो प्रेक्षक. बदलत्या वेळेनुसार प्रेक्षकांची आवड, अपेक्षासुद्धा वेगळ्या आहेत. हीच गोष्ट बॉलिवूड स्वीकारायला तयार नाही. तिकडे साऊथचे स्टार एकत्र येऊन चित्रपट चांगला बनवण्याचा प्रयत्न करतात. जसे साऊथचे 2 टॉप स्टार रामचरण आणि ज्युनियर NTR सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपट RRमध्ये काम करताना दिसले. याआधीसुद्धा बाहुबलीमध्ये प्रभास आणि राणा दग्गूबत्तीसारखे स्टार एकत्र आले होते. पण शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यासारख्या स्टार कलाकारांना एका चित्रपटात पाहणे अशक्य आहे. यावर एकदा शाहरुख खाननेच एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की तिन्ही खानांना एका चित्रपटात कास्ट केले तर प्रोड्युसरची चड्डी आणि बनियान विकले जाईल. याला घमंड म्हणायचा की एकमेकांविषयी असलेली इनसिक्युरिटी. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान कभी तीनों एक फिल्म में देखे जा सकते हैं. चड्डी बनियान बिक जाएगी तीनों को साइन करते. असो, आता प्रश्न असा, हा ट्रेंड कायम राहील का? उत्तर स्पष्ट आहे, हो. जर बॉलिवूडने आपली मूळ ओळख शोधली नाही तर एक दिवस असा येईल की बॉलिवूडच्या स्टार कलाकारांना साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करावं लागेल आणि त्याची सुरुवात झाली. अजय देवगन आणि आलिया भट्टने राजा मौलीच्या RRमध्ये, तर संजय दत्त आणि रवीना टंडनने KGF चॅप्टर 2मध्ये, तर श्रद्धा कपूरने प्रभाससोबत साहूमध्ये, तर रणदीप हुड्डा, जॅकलिन फर्नांडिस, सुनील शेट्टी, बॉबी देओल, नवाजुद्दीन सिद्दीकी या सर्वांनी साऊथच्या चित्रपटांमध्ये काम केले. एकेकाळी साऊथचे कलाकार बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी स्ट्रगल करत होते. आज परिस्थिती उलटी आहे. बॉलिवूडने स्वतःला पुन्हा आरशात पाहिलं पाहिजे, अन्यथा साऊथ इंडस्ट्री बॉलिवूडला इतिहासात जमा करेल. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.